ज्याच्यासोबत 7 फेरे घेऊन लग्नाची गाठ बांधली त्याच्याच प्रियकराच्या मदतीनं गेम केल्याचा धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे। नवऱ्याचाच घात करणाऱ्या बायकोची ही कहाणी खूपच डेंजर आहे। या लव्ह ट्रायंगल मध्ये मर्चंट नेव्हीत काम करणाऱ्या सौरभचा नाहक बळी गेला आहे। जिच्या सोबत जगणं आणि मरण्याच्या आणाभागा घेतल्या, सुखी संसाराची स्वप्ने पाहिली, तीच आपला घात करू शकते याचा विचार सौरभनं शेवटच्या क्षणापर्यंत केला नसावा। पण अनैतिक संबंध आणि पैशाची भूक बायकोच्या मेंदूत शिरली आणि तिनेच नवऱ्याच्या अक्षरशः 15 तुकडे करून त्याला कायमच संपवलं। अंगावर शहारे आणणारी ही घटना नेमकी कधी, कुठे, केव्हा आणि कशी घडली? नवऱ्याचा घात करून प्रियकराबरोबर फिरायला जाणारी ती उलट्या काळजाची बायको नेमकी होती तरी कोण, हेच आपण या पॅकेज मधून जाणून घेऊया। काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील आहे। मुस्कान आणि सौरभ दोघे विवाह बंधनात अडकले। सौरभ हा मर्चंट नेव्हीत कामाला होता। तो कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहत होता। या मोकळीकेचा फायदा घेत मुस्कानची पावलं भरकटली होती। तिचं साहिल सोबत विवाह बाह्य सूत जुळलं। कामावर गेलेल्या नवऱ्याला अंधारात ठेवून मुस्कान साहिल सोबत रासलीला रंगवत होती। दोघांना एकमेकांशिवाय एक क्षणही नकोसा वाटत होता। अनैतिक प्रेमात आंधळे झालेल्या याच जोडप्याला सौरभ काट्यासारखा टोचत होता। एकत्र येण्यासाठी सौरभचा बंदोबस्त करावा लागेल या विचाराने ते दोघे अस्वस्थ झाले। अखेर दोघांच्या राक्षसी डोक्यातून एक अघोरी कल्पना जन्माला आली। मीडिया रिपोर्ट्सनुसार मुस्कान आणि साहिलने सौरभला नोव्हेंबर 2024 पासूनच संपवण्याची प्लॅनिंग केलं, पण त्याच्या एका वर्षानंतर मुस्कान आणि साहिलला आपला डाव साधता आला। मुस्कानने आधी सौरभच्या जीवनात गुंगी येण्याचं औषधी मिसळली। नंतर मुस्कान आणि साहिलनं सौरभवर धारदार शस्त्रानं हल्ला चढवला। रक्ताच्या थळवळ्यात पडलेला सौरभनं जागेवरच जीव सोडला। पण इतक्यावर मुस्कान आणि साहिलचं पोट भरलं नाही। त्यांनी जीव गेलेल्या सौरभवर सपासप वार केले। त्याच्या देहाचे तब्बल 15 तुकडे झाले। त्या तुकड्यांना त्यांनी एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकून त्यात सिमेंट होतले। नवऱ्याचा काटा काढून मुस्कान आणि साहिल मनालीमध्ये हनीमून करायला निघून गेल्याची चर्चा सुरू आहे। नवऱ्याला संपवून ती निर्दयी बायको प्रियकराबरोबर अनेक दिवस फिरली। अखेर मुस्कान आणि साहिलचे पैसे संपले। मुस्कानला माहित होतं तिच्या नवऱ्याच्या अकाउंटमध्ये जवळपास 6 लाख रुपये जमा आहेत। दोघांनी तेच पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रयत्न फसला। अखेर मुस्कान आपल्या आईजवळ निघून गेली। आईने मुस्कानला जा विचारला, सौरभ कुठे गेला, तो काय करतो, असे असंख्य प्रश्न मुस्कानला विचारले गेले। तेव्हा कुठे मुस्कान आणि साहिलच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला। नेमकं त्याच वेळी आईनेच आपल्या लेकीच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश केला। एका आईनेच आपल्या लेकीबद्दल पोलिसात तक्रार दिली। पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी केल्यावर मुस्कान आणि साहिलच्या अघोरी प्रेमाचा पर्दाफाश झाला। प्रेम, पैसा आणि वासनेच्या नादात मुस्कानने स्वतः कुंकू पुसलं। स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून मुस्कान आता तिच्या प्रियकरासोबत तुरुंगाची हवा खात आहे। मुस्कानच्या या हळहळ कृत्यामुळे सगळ्यांना एकच आश्चर्याचा धक्का दिलाय। संपूर्ण देश हादरला आहे।